नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पिरंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जिल्हा परिषद भरती राहिलेल्या परीक्षा केव्हा? जिल्हा परिषदच्या 19,460 पदांच्या भरतीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक यांची सर्वात जास्त पदे आहेत। ऑगस्ट 2023च्या जाहिरातीनंतर सर्वात जास्त अर्ज आले, पण अद्याप या पदासाठी परीक्षाच झालेली नाही। सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। राज्यातील जिल्हा परिषद भरतीला मागील 5 वर्षापासून ग्रहण लागले आहे। ही भरती दीर्घकाळ रखडल्याने भरतीची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत। अनेकांचे शासकीय भरतीसाठी लागणारे वय निघून गेल्याने त्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्नही भंगले आहेत। शिवाय या भरतीसाठी तयारी करण्यात वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे। शासन आमची आणखी किती परीक्षा बघणार, ही भरती कधी पूर्ण करणार असा सवाल हे विद्यार्थी करत आहेत। शुल्कही गेले। 2019 साली जिल्हा परिषदेच्या 13,521 पदांची भरती जाहिरात करण्यात आली। विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेने या भरतीसाठी अर्ज आणि शुल्क भरले। मात्र 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणांमुळे 2023 पर्यंत भरती परीक्षा होऊ शकली नाही आणि पुढे ही भरतीच रद्द करण्यात आली। स्वप्न तर भंगलेच, पण भरतीसाठी दिलेली शुल्क ही शासनाने परत दिले नाही। बघा परीक्षा केव्हा? जिल्हा परिषदेच्या 19,460 पदांच्या भरतीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक यांची सर्वात जास्त पदे आहेत। ऑगस्ट 2023च्या जाहिरातीनंतर सर्वात जास्त अर्ज आले, पण अद्याप या पदासाठी परीक्षाच झालेली नाही। उत्तीर्णांना अद्याप नियुक्ती नाही। ऑगस्ट 2023 मध्ये 34 जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील 19,460 पदे सरळ सेवेने भरती करण्याची जाहिरात निघाली। जिल्हा स्तरावर काही पदांची परीक्षा झाली। जानेवारी 2024 मध्ये निकालही लागले। कागदपत्रांची छाननीही झाली, मात्र अद्याप नियुक्ती दिलेली नाही। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।